आज मुंबई उच्च न्यायालयाने पुणे येथील कल्याणी नगर पोर्श कार केस जी आहे जी 2024च्या 19 मेला घडलेली होती आणि या घटनेत 2 निरपराध जीवांना वाहनाच्या धडकेत चिरडण्यात आलेलं होतं। ह्या अपघातात जे तरुण सामील होते, जे वयानं कमी होते, अशांच्या पालकांनी हा गुन्हा घडल्यानंतर रक्त बदलण्याचा प्रयत्न केलेला होता आणि ही गोष्ट अतिशय ठोसपणे पुराव्यात समोर आली की ह्या पालकांनी रक्त बदललेलं आहे आणि हे रक्त बदलून यांनी न्यायालयीन यंत्रणेशीच त्या अर्थानं छेडछाड करायचा प्रयत्न केला होता, न्यायालयासमोर चुकीचा पुरावा आणण्याचा प्रयत्न केलेला होता आणि हे सगळे मुद्दे आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती महोदयांसमोर मांडले होते आणि त्याचा विचार करून मुंबई उच्च न्यायालयाने आज 9 आरोपींचे जामीन नामंजूर केलेले आहेत। हे 9 आरोपींचे जामीन नामंजूर करताना मुंबई उच्च न्यायालयाने प्रामुख्याने आमचं हे म्हणणं विचारात घेतलं सरकार पक्षातर्फे की यातला जो साक्षीदारांचा जो स्तर आहे, साक्षीदार ज्या समाजातल्या ज्या पार्श्वभूमीतून येतात त्यांच्यावरती सहज हे आरोपी स्वतःचा प्रभाव पाडू शकतात, पुराव्याबरोबर छेडछाड करू शकतात। हा मुद्दा मेहरबान कोर्टाने विचारात घेतला। त्याचबरोबर माननीय मुंबई उच्च न्यायालयाने हे देखील विचारात घेतलं की हे सगळं होत असताना न्यायालयीन यंत्रणेशीच एक प्रकारे फ्रॉड करायचा, न्यायालयीन यंत्रणेलाच एक प्रकारे फसवण्याचा प्रकार यात केला गेलेला होता आणि न्यायालयीन यंत्रणेबरोबर जर कोणी खेळणार असेल तर ती सगळ्यात गंभीर अशी बाब आहे। हे जे मुद्दे आम्ही कोर्टापुढे मांडलेले होते त्या सर्व बाबींचा सविस्तर असा उल्लेख करून त्याचा अभ्यास करून मेहरबान उच्च न्यायालयाने सदरचे आरोपींचे जामीन अर्ज नामंजूर केलेले आहेत। हा जो काही सगळा युक्तिवाद होता हा उभय पक्षातर्फे म्हणजे आरोपींच्या पक्षातर्फे म्हणजे अर्जदारांतर्फे आणि सरकारतर्फे आमचा बराच मोठा काळ ऐकला गेला। साधारणतः 6 दिवसाचा कालावधी याच्यात गेलेला होता हा सगळा युक्तिवाद ऐकण्याकामी आणि ह्या सगळ्या युक्तिवादाचा अतिशय सखोल असा विचार करून माननीय मुंबई उच्च न्यायालयाने आज आरोपींचे जामीन नामंजूर केलेले आहेत।